शेतकऱ्यांच्या न्यायासाठी उबाटा गटाकडून खुलताबाद तहसील कार्यालयासमोर निदर्शन करण्यात आहे। आपण माझ्या पाठीमागे दृश्य बघू शकतो की कशा प्रकारे ही जे बॅनर आहे या बॅनरवर लिहिलेलं आहे की निष्कर्ष सरकार विरोधात शेतकऱ्यांचं धरणे आंदोलन असा इशारा उबाटा गटाकडून देण्यात आलेला आहे। आणि या बॅनरवर जर आपण बघितलं तर शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 50,000 रुपये तातडी मदत द्यावी, त्यानंतर संपूर्ण कर्जमाफी मुक्त करावी, त्यानंतर पीक विम्याचे निकष पूर्तता करावी, घर व पशु संवर्धनासाठी निकष स्थितील करून मदत द्यावी, असे काही प्रमुख मागण्या तहसील कार्यालयासमोर उबाटा गटाकडून करण्यात येत आहे। आपल्यासोबत स्वतः तालुका अध्यक्ष राजूभाऊ वरकडे स्वतः आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। दादा नमस्कार, जे तहसील कार्यालयासमोर उबाटा गटाकडून जे आंदोलन होत आहे तातडीने शेतकऱ्याला 50,000 रुपये प्रति हेक्टरी मदत व्हावी अशी तुमची जी घोषणा आहे, तुमची जी मागणी आहे, यावर काय सांगा? पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून आज पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये एक अतिवृष्टी झाली। त्या अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं। त्यासाठी अख्ख्या पूर्ण माराठवाड्यामध्ये सविस्तर आज पूर्ण तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयावर आज धरणे आणि निदर्शन आंदोलन ठेवण्यात आलेले आहे। आमच्या मागण्या प्रमुख मागण्याचं जे आहे त्यामध्ये शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयाची मदत, त्यामध्ये स्वामीनाथन आयोगाच्या अंमलबजावणी, शेतमालाला हमी भाव आणि मूळ मुद्दा म्हणजे ज्या काही जमिनी खरडून गेलेल्या आहे त्यासाठीचे मोठ्या प्रमाणात निधी, पशु धन जे नुकसान झाले शेतकऱ्यांचं त्यासाठी एक मोठी मदत या शासनाने आम्हाला देण्यात यावी अशा मागण्या आम्ही घेऊन आलेलो आहे। कालच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही योजना म्हणजे ज्या काही उदाहरणार्थ कोरडवाहू शेतीला जे 18,500 जी अनुदान देण्यात आलं ते एकदम तुटपुंज आहे असं आमचं यानंतर म्हणणं आहे। आमची प्रमुख मागणी प्रति हेक्टर 50,000 रुपये तरी देण्यात यावी हीच आमची प्रमुखांनी मागणी आहे। नक्की जे उबाटा गटाकडून जी मागणी करण्यात आली की शेतकरी वर्गाला प्रति हेक्टर 50,000 रुपयाची मदत द्यावी अशी मागणी काही शेतकरी आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। जे आपलं आंदोलन आहे तहसील कार्यालयासमोर आणि ज्या आंदोलनामध्ये जे शेतकऱ्यांना जे प्रति हेक्टर 50,000 रुपयाची मदत द्यावी यासाठी आपण तहसील कार्यालयासमोर आंदोलन काय सांगितलं। 11 तारखेला पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये संभाजीनगर येथे शेतकऱ्यांचा मरडा मोर्चा आयोजित केला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी सर्व शेतकरी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे येथील पदाधिकारी सर्वजण इथे जमलेले आहेत। आणि या निवेदन देण्याचा उद्देश एकच आहे की झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे सरकारने आश्वासन दिलं होतं की 7/12 आम्ही कोरा करू, ते आता कुठं करताना दिसत नाही। आणि आता एवढ्यातच अवकाळी पावसाची एवढी मोठी नुकसान झालेली शेतकऱ्याची, तर आता ही योग्य वेळ आहे सरकारला 7/12 कोरा करण्याची। तर त्याच्यासाठी आम्ही सरकारला जागा करण्यासाठी जो 11 तारखेला मोर्चा होणार आहे संभाजीनगरला, त्याचंच निवेदन देण्यासाठी आम्ही इथं आज खुलताबाद तहसील कार्यालयापाशी आलो आहे आणि आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन सुद्धा दिलेलं आहे। आणि जी त्यांनी काल मला असं वाटतं तुटपुंजी रक्कम जाहीर केलेली आहे त्याच्यात शेतकऱ्याचं काहीच होत नाही, कारण की एका गुंठ्याची जरी माती वाहून गेली त्याची सुद्धा सरकार नुकसान भरपाई भरू शकत नाही। एवढ्या 8 आणि 10 आणि 18 आणि 27 हजारात शेतकऱ्याचं काही उसकाना होत नाही। आणि त्यातल्या त्यात सरकारला आता आमची विनंती आहे की हा योग्य निर्णय आणि योग्य वेळ आहे, कारण की शेतकरी आज एकदम मोठ्या संकटामध्ये उभा आहे आणि त्याला साथ देण्यासाठी सरकारने आता आम्हाला साथ द्या सर्व शेतकऱ्यांना, त्याच अनुषंगाने आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे। नक्कीच येणाऱ्या 11 तारखेला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये उबाटा गटाकडून मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे।